नमस्कार. आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. वपू काळे यांचं पार्टनर. हो, पार्टनर. हे पुस्तक म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये खरं तर. अगदी. मैत्री आहे, माणसाचा स्वभाव आहे, आपण समाजात कसे वागतो, काय निर्णय घेतो, या सगळ्यावर हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं. आणि याची जी खासियत आहे ना ती म्हणजे यातली पात्र श्री आणि पार्टनर. बरोबर. त्यांचे स्वभाव इतके टोकाचे वेगळे आहेत. म्हणजे त्यांच्या मैत्रीचं जे रसायन आहे ना तेच खूप युनिक आहे. आणि पार्टनरचं जे तत्वज्ञान आहे हो. ते तर आपल्याला अनेकदा विचार करायला लावतं, कधी कधी धक्का पण देतं. अगदी. तर आज आपण काय करूया की या पात्रांच्या मनात डोकरूया जरा. त्यांचं नातं, त्यांचे विचार, त्यांची खोली समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पुस्तकाची जी मूळ कल्पना आहे की नाही, की प्रत्येकाला एक पार्टनर हवा असतो. हो. तर तो का हवा असतो, काय आहे त्यामागे, याचा थोडा शोध घेऊ. आपल्याला असा एक माणूस हवा असतो ज्याच्यासमोर आपण आपलं मन अगदी मोकळं करू शकतो. बरोबर. कोणतीही भूमिका न घेता, कोणताही मुखवटा न घालता. अगदी जणू तो आपला आरसा असतो. आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवतो, पण जज नाही करत. आणि हे पुस्तक आपल्याला अशाच एका मैत्रीची गोष्ट सांगतं. एकीकडे आहे श्री, अगदी मध्यमवर्गीय, चाकोरीत जगणारा. समाजाचे नियम वगैरे पाळून चालणारा. आणि दुसरीकडे पार्टनर, जो कुठल्याच बंधनात नाहीये, जगाकडे एकदम त्रयस्थपणे बघतो. त्यांची ही मैत्री म्हणजे वरवर पाहता विजोड वाटते, नाही का? हो ना, पण ती कशी जुळते आणि त्यातून काय शहाणपण आपल्याला मिळतं हे बघणं इंटरेस्टिंग आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हटलंय ना पार्टनरच्या गरजेबद्दल. हो. आपल्या आत जी सतत एक घालमेल सुरू असते, एक द्वंद्व असतं. हे करू की ते, असं वागू की तसं. बरोबर. ते सगळं बोलायला, व्यक्त करायला एक जागा हवी असते. ती जागा म्हणजे पार्टनर. म्हणजे हा संघर्ष सुशी म्हणजे अगदी कंट्रोलमध्ये राहणारा, आणि स्वैराचार म्हणजे बंधनं झुगारून जगण्याची इच्छा, याच्यामधला आहे का? हो. आणि सामान्य माणूस याच दोन टोकांमध्ये अडकलेला असतो बहुतेकदा. पण मग मला एक प्रश्न पडतो की जो माणूस अगदी नियमांच्या चौकटीत राहतो, तो कधी स्वैर होऊ शकतो का? किंवा म्हणजे त्याच्या मनात तशी इच्छा नसतेच का? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. बहुतेक माणसं जगतात एका चौकटीत, पण त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर एक कोपरा असतो, जिथे त्यांना वाटत असतं की यार ही बंधनं तोडून टाकावीत, मोकळं व्हावं. पार्टनर याच इच्छेला, याच द्वंद्वाला हात घालतो. अगदी. तो आपल्याला आपल्याच आत बघायला लावतो. मग श्री, जो या कथेचा नायक आहे, तो कसा अडकलाय यात? त्याची बॅकग्राऊंड काय आहे? श्री म्हणजे अगदी आपल्यासारखा, सामान्य परिस्थितीत वाढलेला. दादरची चाळ, लहानशी खोली, मध्यमवर्गीय संस्कार, नोकरी करून घर चालवणारा तरुण. पण त्याच्या घरातलं वातावरण जरासं वेगळं आहे. त्याचा मोठा भाऊ अरविंद. अच्छा. तो वेळेआधी जन्मलेला, म्हणजे प्रीमेच्युअर बेबी. त्यामुळे तो सुरुवातीपासूनच नाजूक, आणि आई-वडिलांचं सगळं लक्ष, सगळा जीव त्याच्यावरच. आणि मग त्याचा परिणाम अर्थातच श्रीवर झाला. त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. अगदी. जणू काही अरविंदने सगळं प्रेम, सगळं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं, आणि श्री नकळतपणे बाजूला पडला. म्हणजे अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू पण त्याला भावाच्या वापरलेल्या मिळायच्या. पुस्तकं, कपडे. हो. हे दुय्यमत्व त्याने अगदी लहानपणापासून अनुभवलंय. आणि फक्त आईवडील नाही, तर भाऊ अरविंद आणि नंतर त्याची बायको मनोरमा, त्यांचंही श्रीबरोबरचं वागणं बऱ्याचदा दुटप्पीपणाचं असतं. हे सगळं त्याच्या मनात कुठेतरी साचत गेलंय. त्यामुळे त्याचा स्वभावही थोडा दबलेला, स्वतःला कमी लेखणारा असा झालाय. आणि याच सगळ्या परिस्थितीत पार्टनर त्याच्या आयुष्यात येतो. ते कसं घडतं? अरविंदचं लग्न ठरतं मनोरमाशी. ती त्याच्याच ऑफिसमधली असते. लग्न होतं आणि मग काही दिवसातच अरविंद श्रीला म्हणतो, काय? की आता तू झोपायला दुसरीकडे कुठेतरी सोय बघ. अरे देवा. म्हणजे भावाला एकांत हवा म्हणून भावानेच घराबाहेर जायचं? हो, अशी परिस्थिती. आणि ह्याच अशा भावनिकदृष्ट्या अवघड काळात श्रीची ओळख पार्टनरशी होते. इथे पार्टनरचे एक महत्वाचं वाक्य आहे ना, ते तिसऱ्या माणसाबद्दलचं. हो, ते खूप महत्वाचं वाक्य आहे. पार्टनर म्हणतो, आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. बापरे. हे ऐकून श्री एकदम चक्रावतो. तो विचार करायला लागतो की आपल्या घरात हा तिसरा माणूस कोण आहे. मग तो मनातल्या मनात यादी करतो. आई, वडील, अरविंद, मनोरमा. आणि स्वतःला तो सगळ्यात शेवटी ठेवतो. त्याला वाटतं मी नाहीये तिसरा माणूस. पण गंमत बघ ना, हीच यादी जर अरविंदने केली असती तर त्यात श्रीचं नाव कदाचित पहिलं असतं. अगदी. हा दृष्टिकोनातला फरक किती महत्वाचा आहे. नेमका.
आणि ह्याच अशा मानसिक गोंधळात जेव्हा त्याला अक्षरशः घरातून बाहेर जायला सांगितलं जातं तेव्हा पार्टनर त्याला त्याच्या खोलीत राहायला जागा देतो. अच्छा. आणि तो क्षण श्रीच्या आयुष्यात पार्टनरच्या कायमच्या एंट्रीचा ठरतो. त्याच म्हणतो, खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. वा. तो सतत श्रीला गाईड करतो. त्याच्या मनात जे प्रश्न येतात ना, त्याला एकदम वेगळ्या अँगलने उत्तरं देतो. तो एकाच वेळी मित्र पण आहे, फिलॉसॉफर पण आहे आणि गाईड पण. एकदम गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्व. मग श्रीच्या आयुष्यात किरण येते. त्यांचं नातं कसं सुरू होतं? श्री किरणला भेटतो आणि त्याचं मन तिच्यावर जडतं. पण त्याला त्याच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे तो अगदी प्रामाणिकपणे तिला सगळं सांगतो. इतकंच नाही, तो तिला म्हणतो की तू मला परत भेटू नकोस, म्हणजे मला तुला विसरायला सोपं जाईल. अरे. पण हा त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा साधेपणाच किरणला भावतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते. म्हणजे इथे त्याचा प्रामाणिकपणाच त्याच्या बाजूने काम करतो. पण लग्नाच्या कल्पनेबद्दल पार्टनरचं काय म्हणणं आहे? पार्टनरचा दृष्टिकोन लग्नाबद्दल खूपच वेगळा आहे. कदाचित अनेकांना तो पटणार पण नाही. काय म्हणतो तो? तो म्हणतो, लग्न ही सुखांतिका नाही. आणि हे पटवून देण्यासाठी तो एक गोष्ट सांगतो, एका राजकुमारीची आणि सरदार पुत्राची. अच्छा. राजा त्यांना शिक्षा म्हणून एका खोलीत एकमेकांच्या मिठीत कैद करतो. सुरुवातीला त्यांना ते छान वाटतं. तो चोरटा स्पर्श, तो एकांत हवासा वाटतो. पण नंतर काही दिवसांनी सतत एकत्र राहण्याने, घामाने, त्या स्पर्शाने त्यांना एकमेकांचा कंटाळा येतो. इतका की ते एकमेकांचा द्वेष करायला लागतात. अरे बापरे. पार्टनर म्हणतो, लग्नानंतर काही वर्षांनी असंच काहीसं होतं. हे ऐकून श्रीला काळजी वाटायला लागते की आपलं आणि किरणचं पण असंच होईल का? हा विचार नक्कीच धक्कादायक आहे, पण कुठेतरी तो एका शक्यतेकडे बोट दाखवतो. बरं, हे झालं लग्नाबद्दल. पण श्री आणि पार्टनरची मैत्री, ती इतकी घट्ट कशी काय होते? त्यांची मैत्री ना, ती निस्वार्थ आहे आणि एकमेकांना स्वीकारण्यावर आधारलेली आहे. एकदा पार्टनर श्रीला म्हणतो, श्री, तू मला लफडेबाज म्हणू शकतोस. हां. त्यावर श्रीचं उत्तर खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो, माझ्या मनात तुझ्याबद्दल तो विचारच येत नाही, तर मी का म्हणू? वाव. हे ऐकून पार्टनर एकदम शांत होतो असेल ना? ही स्वीकृती, ॲक्सेप्टन्स, हे किती महत्वाचं आहे. अगदी. आपल्याला कोणीतरी आपण जसे आहोत तसं स्वीकारावं, कोणताही शिक्का न मारता, ही प्रत्येकाची गरज असते. आणि हाच धागा त्यांच्या मैत्रीला बांधून ठेवतो. बरोबर. पार्टनरला श्रीमध्ये असा मित्र मिळतो जो त्याला जज करत नाही आणि श्रीला पार्टनरमध्ये असा साथीदार मिळतो जो त्याला त्याच्या परिस्थितीतून बाहेर काढतो आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करतो. पार्टनरचं ते वाक्य आहे ना, कोणतं? लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. यात सगळं आलं. पण जगात अशी स्वीकृती, असा निस्वार्थपणा मिळणं तसं कठीण आहे. अनेकदा माणसांचा दुटप्पीपणाच दिसतो, जसा श्रीला त्याच्या घरच्यांकडून मिळाला. बरोबर. जेव्हा श्री घरी सांगतो की तो किरणशी लग्न करणार आहे आणि त्यांना राहायला जागा हवी आहे, तेव्हा अरविंद आणि मनोरमाचं वागणं बदलतं. कसं? ते अडथळे आणायला लागतात. अरे, हे तेच लोक ज्यांनी स्वतःच्या लग्नानंतर श्रीला घराबाहेर जायला सांगितलं होतं. हा विरोधाभास श्रीला खूप तीव्रतेने जाणवतो. याच वेळी पार्टनरचं ते दुसरं वाक्य आठवतं, मालकी हक्काची भावना हेच मोठं सुख. स्वतःची जागा, स्वतःचं घर, ही भावना किती महत्वाची असते हे श्रीला आता कळायला लागतं. मग श्री ठरवतो की लग्न करायच्या आधी स्वतःचा फ्लॅट घ्यायचा. त्यासाठी त्याला साधारण 12,000 रुपयांची गरज असते. तो हे पार्टनरला बोलून दाखवतो. आणि मग एक अनपेक्षित गोष्ट घडते. दुसऱ्या दिवशी श्रीच्या हातात फ्लॅट बुक केल्याचं पत्र. काय सांगतोस? कोणी केलं? पार्टनरने. श्रीच्या मनातलं ओळखून, स्वतःची राहती खोली विकून, कोणताही गाजावाजा न करता त्याने श्रीसाठी फ्लॅट बुक केलेला असतो. हे श्रीला नंतर कळतं. अविश्वसनीय. म्हणजे एका बाजूला रक्ताचा भाऊ स्वतःच्या सुखासाठी भावाला घराबाहेर काढतो, आणि दुसरीकडे रक्ताचं कोणतंही नातं नसलेला मित्र स्वतःचं घर विकून मित्राला घर मिळवून देतो. हा फरक, हा नात्यांमधला ढोंगीपणा आणि खरी मैत्री यावर इतकं अचूक बोट ठेवतो. अगदी. पार्टनरच्या या वागण्यातून त्याचा निस्वार्थपणा दिसतोच. पण तो असा का वागतो? त्याच्या या विचारांची मुळं कुठे असतील? यासाठी थोडं त्याचं भूतकाळात जावं लागतं. त्याचा काही अनुभव आहे का यामागे? हो. तो एक प्रसंग सांगतो. 10वीची परीक्षा देऊन घरी आलेला असतो. जेवताना आई पोळीबरोबर चमचाभर तूप वाढते. त्याला आवडतं म्हणून तो आणखी मागतो. ते बघून त्याचे वडील त्याच्यावर प्रचंड चिडतात.
पार्टनर म्हणतो, जेव्हा बापाला तुपाचं महत्त्व मुलापेक्षा जास्त वाटलं तेव्हाच मी घर सोडलं. अरे देवा, किती धारदार आणि जीव घेणारा अनुभव असेल हा. याच एका वाक्यात किती मोठी खंत आहे आणि विद्रोह पण आहे. याच अनुभवातून त्याचे विचार घडले असतील. हो ना. आणि याच अनुभवातून त्याचे एक मत अगदी ठाम बनतं. आपण कोणाचा मुलगा असणं टाळू शकत नाही, पण कोणाचा बाप बनणं नक्की टाळू शकतो. हे विचार अनेकांना टोकाचे वाटू शकतात, पण ते समाजाकडे, अपेक्षांकडे एका वेगळ्या नजरेतून बघायला लावतात. आणि तो फक्त असा भावनिक नाहीये, तो कमालीचा प्रॅक्टिकल पण आहे. त्याचं उदाहरण म्हणजे तो किरणसाठीचा सल्ला. अगदी. तो सल्ला तो एका बिलाच्या पावतीवर लिहून देतो. हो, श्री विचारतो की एवढा महत्वाचा सल्ला या रद्दी कागदावर का? त्यावर पार्टनर म्हणतो, कारण संसार फक्त भावनांवर नाही चालत, त्याला व्यवहाराची जोड लागते. भावना आणि व्यवहार यांचा बॅलन्स हवा. पुढे मग श्री आणि किरणचं लग्न होतं. कोर्ट मॅरेज करतात ते. हो, आणि पार्टनरने घेऊन दिलेल्या त्या नवीन घरात राहायला जातात. आणि घरात गेल्यावर श्री किरणला काहीतरी महत्वाचं सांगतो ना? हो, खूप महत्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो, तू देव मानतेस की नाही माहीत नाही, पण पती म्हणजे परमेश्वर वगैरे मानू नकोस. मला माणूसच मान. वा. म्हणजे माझ्याकडून काही चुका झाल्या तर त्या माफ करता येतील. मला पत्नी हवीच आहे, पण त्याहून जास्त तुझ्यामधल्या प्रेयसीला जिवंत ठेव. मला सखी हवी आहे. हे किती सुंदर आणि प्रगल्भ आहे. लग्नानंतर अनेकदा स्त्रिया स्वतःला विसरतात, स्वतःतल्या सखीला कुठेतरी हरवून बसतात. अगदी. श्रीचं हे बोलणं नात्याकडे खूप मॅच्युअरली बघायला शिकवतं. पुस्तकात पुढे त्यांच्या आयुष्यात श्रीच्या घरच्यांमुळे, त्यांच्या दुटप्पीपणामुळे वादळ येतं. एम आणि डब्ल्यू मधला संघर्ष सुरू होतो. आता हे एम आणि डब्ल्यू काय आहे? त्यासाठी पुस्तक वाचावं लागेल. बरोबर. त्यांच्या आयुष्यात एक बाळ येतं, पण दुर्दैवाने ते जगत नाही. तो एक खूप मोठा धक्का असतो दोघांसाठी. आणि या सगळ्या कठीण काळात पार्टनर श्रीच्या मागे अगदी खंबीरपणे उभा राहतो. तो कथेत प्रत्यक्ष खूप जास्त वेळा नसला तरी त्याची उपस्थिती, त्याचे विचार श्रीला आणि आपल्याला म्हणजे वाचकाला पण सतत सोबत करतात. त्याचा प्रभाव खूप खोलवर असतो. म्हणूनच पुस्तक वाचताना असं वाटतं की यार, आपल्या पण आयुष्यात असा एक पार्टनर हवा. हो ना, जो आपल्याला समजून घेईल, आरसा दाखवेल, पण जज नाही करणार. पण ह्यात एक गंमत आहे. पार्टनर स्वतःच म्हणतो, देर इज नो सिंगल एक्झाम्पल ऑफ अ हॅपी फिलॉसॉफर. जगात एकही तत्वज्ञानी आनंदी नाही, आणि हे कुठेतरी त्याला स्वतःला पण लागू होतं. म्हणजे तो इतरांना मार्ग दाखवतो, पण स्वतःच्या आयुष्यात तो एकटाच असतो. हो. या पुस्तकावर नंतर सिनेमा पण आला होता. हो, आणि पुस्तकाचं कव्हर सुभाष अवचट यांनी केलेलं ते पण खूप बोलकं आहे. पत्ते वापरून श्री आणि पार्टनरचं नातं दाखवलंय. पुस्तकात अजूनही खूप वाक्य आहेत जी लक्षात राहतात. ते मुलीबद्दलचं वाक्य. हो, पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. आणि ते लिहिण्याबद्दलचं सूत्र, ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. म्हणजे तुम्ही जितकं वैयक्तिक लिहिता तितकं ते वैश्विक होतं. आणि अर्थात श्रीसाठी पुस्तकात 2 पार्टनर महत्वाचे आहेत. एक मित्र, पार्टनर, आणि दुसरी त्याची पत्नी किरण. तर आज आपण वपू काळ्यांच्या पार्टनरमधून मैत्री, नाती, समाजाचा दुटप्पीपणा आणि आयुष्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन यावर खूप गप्पा मारल्या. एका सामान्य चौकटीतल्या श्रीच्या आयुष्यात पार्टनर नावाचा अवलिया कसा येतो आणि त्याच्या जगण्याला, विचारांना कसा बदलतो हे पाहिलं. आपण पार्टनरचे ते जगावेगळे पण विचार करायला लावणारे विचार बघितले. श्री आणि पार्टनरची ती अपेक्षा नसलेली मैत्री, मालकी हक्काची भावना, तिसरा माणूस, या कल्पना पण समजून घेतल्या. आणि पार्टनरचा निस्वार्थपणा आणि त्याच्यासमोर समाजाचा, अगदी जवळच्या माणसांचा स्वार्थीपणा, हा फरक पण जाणवला. आणि जाता जाता एक विचार मनात राहतोच. पार्टनर म्हणाला की एकही आनंदी तत्वज्ञानी अस्तित्वात नाही. आणि हे त्याला स्वतःलाही लागू होतं. मग प्रश्न पडतो की आयुष्याचा इतका खोल विचार करणं किंवा चौकटीबाहेर जगायचा प्रयत्न करणं हे माणसाला साध्या सरळ आनंदापासून दूर नेतं का? किंवा मग असंही असेल की पार्टनरसाठी आनंदाची व्याख्याच वेगळी होती. म्हणजे बंधनं झुगारून विचार करणं, सत्य मांडणं, यातच त्याला समाधान मिळत असेल का? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.